नमस्कार, मी प्रणाली पाटील स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर। हॅलो गाईस, तर आज खूप दिवसातून व्लॉग करते, तर जास्त पकपक नाही करता व्लॉगला स्टार्ट करूयात। तर हे बघा, एवढे सगळे केक आपल्याला डेकोरेट करायचं, तर मी रात्रीच ते सगळे फिल करून घेतलेले, सेट करत ठेवलेले आणि मी आता सगळ्या एक एक फिनिशिंग देऊन घेते, कारण की आधी सगळे फिनिशिंग देऊन घेणार नंतर डिझाईन करणार। तर हे बघा, फिनिशिंग देऊन झालेली आहे। आता सगळ्यात आधी हा बेबी शॉवरचा आपल्याला केक द्यायचा आहे, जो दुपारी द्यायचा होता। तर मग आधी त्याला डेकोरेशन करून घेऊया, त्याच्यावर थीम वगैरे लावायचे आणि ही रात्री 12 वाजता ऑर्डर आलेली, तर म्हणून आता मी थीम नाही करत बसली। तर हे एक आपलं थीमची ऑर्डर होती जी आपल्याला पाठवायची होती, पण ती अजून होल्डवर आहे। तर त्यांनी सगळे केक टॉपर्स वगैरे ऑर्डर केले, तर मग त्याच्यातलीच मी आता एक जी मला पाहिजे ती थीम घेते आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी परत ठेवून देईन। तर बेबी शॉवरची थीम पाहिजे होती मला, तर मी ती शोधती आहे हां, आणि मला ही भेटली की मला हीच थीम पाहिजे। ओके, तर मग ही थीम आता आपण आपल्याला केकवर यूज करायची आहे। तर मग ही फटाफट मी थीम केकवर लावून घेणार आहे आणि ह्या केकवर झुला पण आपल्याला लावायचा आहे। तर मग आता मी हा केक जरा बाजूला ठेवणार आहे, सगळे बाकीचे टॉपर्स नंतर लावणार आहे जेव्हा द्यायचं असेल तेव्हाच, कारण की हा केक फ्रीजमध्ये खूप जास्त जागा घेतो। आणि आता आपल्याला अजून एक चॉकलेट सँडविचची ऑर्डर होती, तर ती मी फटाफट कंप्लीट केली आणि परत आपल्याला अजून टायमर्स पण ऑर्डर्स येत होत्या, सो मी त्याचे पण स्पॉन्ज बनवून घेतले एका बाजूला आणि थोडंसं बाकीच्या केकचं पण डेकोरेशन केलं। आणि मग जेव्हा हा केकचा टाईम होता, त्यांना सांगितलेलं मला अर्धा तास आधीच सांगा, तेव्हा मग मी ते केकवर सगळं ठेवलं आणि प्रॉपर डेकोरेशन केलं। आणि मग तो केक जेव्हा पॅक केला तेव्हा तो ऑब्वियस फ्रीजमध्ये पण राहिला नव्हता आणि बॉक्समध्ये पण नव्हता, तसं ते वरचे दोन थोडंसं वरतीच राहिलं आणि मी तसंच पॅक केलं आहे। आणि रॅक्स काढाव्या लागल्या, फ्रीजमधलं सगळं काढावं लागलं आणि क्रीम कमी पडत होती, तर मी परत क्रीम बनवली। आणि मग बाकीचे जे सगळे आपले केक आहेत, फॉर एक्झाम्पल हा बेंटो केक होता आणि जे दुसरे केक होते, हा बघा, हा वरचा एक कुल्फी फालुदा केक होता आणि अजून खाली त्या दिवशी फादर्स डे होता, सो ते 2 फादर्स डेचे केक होते, तर ते पण मी टायमावर ऑर्डर्स घेऊन त्या कंप्लीट केल्या। आणि ह्या बघा, ह्या ज्या मेन आपल्या ऑर्डर्स होत्या त्या एक एंगेजमेंट केकची होती आणि एक बर्थडेची होती, सो कंप्लीट झाल्या। आणि ही फादर्स डेची केक होता, तो त्याच्यासोबत 4 कपकेक पण होते आणि हा पण फादर्स डेचा चॉकलेट केक होता 1/2 किलोचा। आणि हा आता तुम्हाला मी सांगितलंच की कुल्फी फालुदा केक होता। तर हे सगळे केक देऊन आणि तो बर्थडेचा पण स्पेसरवाला केक देऊन आम्ही गेलो व्हेन्यूवर। आपल्याला जायचं होतं केक सेटअप करायला, एंगेजमेंट केक होता, तो केक घेऊन जायचं होतं आणि मग आम्ही पोचलो व्हेन्यूवर। तर आम्ही व्हेन्यूवर पोचले, त्यांची एंगेजमेंट चालू होती, तर थोडा वेळ आम्ही हॉलच्या ऑफिसमध्ये बसलो आणि मग जेव्हा रिंग सेरेमनी झाली तेव्हा आम्ही तिथे आलो साईडलाच, की म्हणजे ते सगळं जेव्हा पूजेचं उचलतील तेव्हा आम्ही तिकडे जाऊन केक वगैरे सेट करणार, ठीक आहे। तर मग आम्ही साईडलाच उभे होतो आणि मग जेव्हा त्यांनी सगळं उचललं पूजेचं सामान, तेव्हा आम्ही मी तिथे केक वगैरे सेट केलं आणि जसं त्यांना पाहिजे होतं तसं त्यांना करून दिलं। आणि एक ऑब्वियस माझा पण मी फोटो घेतलाच। केक सेटअप केल्यानंतर मस्त ब्राईड आणि ग्रूमने केक कटिंग केलं आणि त्यांचं चांगलं फोटो सेशन वगैरे चालू होतं। सो त्यानंतर मग सगळ्यांनी तिथे केक वगैरे सगळे जमलेले केक खायला, केक कट करायला, ओके। आणि देन मग आपण आपलं त्यांचं केक कटिंग वगैरे झाल्यानंतर आपण आपलं सामान जे आपल्याला रिटर्न यायचं होतं ते घेऊन आपण निघालो। तर हा होता आजचा पूर्ण दिवस। थोडक्यात मी व्लॉग बनवला, तर खूप दिवस व्लॉग बनवला नव्हता, तर आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि यापुढे मी ट्राय करेल की रेग्युलर व्लॉग टाकायचं जसं मला जमेल तसं, ठीक आहे। चलो, बाय बाय।